अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, आपलं आयुष्य सुखाने समाधानाने जगण्यासाठी प्रयत्न करत असतो, धडपड करत असतो। परंतु नशिबाबरोबरच आपल्याला काही अशा गोष्टी असतात, त्यांचे साथ असणे महत्त्वाचे असते। जशीच आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची साथ असणे आवश्यक वाटते, तसेच जे हे शनिदेव आहेत त्यांची कृपादृष्टी जर असेल आपल्यावरती तर आपल्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात। परंतु शनिदेवांची जर अवकृपा झाली तर आपण कितीही मेहनत केली, कष्ट केले तरी मेहनतीला फळ मिळत नाही, कष्टाचं चीज होत नाही। मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही देवदेव करा, पण काही त्याचा फायदा होत नाही। उपाय करा, तोडगे करा, पण शनिदेवांची जर कृपा तुमच्यावर असेल तर सर्व काही ठीक होतं। तर आता इथे आपण मी माझ्या घरातील देवपूजा करत करत तुमच्याशी याच विषयावरती बोलणार आहे। तर या येणाऱ्या शनिवारपासून अशा काही ज्या 6 राशी आहेत त्यांच्या या 6 राशींवरती शनिदेवांची कृपा होणार आहे। त्यामुळे या राशींचे जे भवितव्य आहे ते खूप छान होणार आहे। म्हणजे त्यांच्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर होणार आहेत, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत। म्हणजेच उदाहरणार्थ विद्यार्थी असतील तर त्यांची शिक्षणाची स्वप्न पूर्ण होणार आहेत। प्रत्येकाची ज्याची त्या 6 राशींमधली ज्याची जी स्वप्न आहेत ती पूर्ण होण्यास मदत होणार आहे। तर या 6 राशी कोणत्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा। म्हणजेच असे छान छान व्हिडिओज, माहिती, देवपूजा यांचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। बघा, येणाऱ्या शनिवारपासून ह्या ज्या 6 राशी आहेत मी तुम्हाला सांगणार आहे त्या राशींची 7.5पासून सुटका होणार आहे। म्हणजेच काय, तर त्या 6 राशींची जी पण काही कामे असतील खूप दिवसापासून रखडलेली आहेत, मग ती कोर्टाची कामे असू किंवा अजून काही पैशाची कामे असू, जिथे तुम्ही पैसे गुंतवलेले असतील ते तुम्हाला मिळाले नसतील किंवा ते रखडलेले असतील तर ती तुम्हाला परत मिळण्यासाठी अशा अनेक काही जी कामे असतील किंवा गुंतवणुकीतून जर नफा मिळणार आहे तर तो नफा देखील तुम्हाला प्राप्त होण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे। किंवा बघा, आता विद्यार्थी आहेत जे शैक्षणिक स्थितीमध्ये म्हणजेच एखाद्या परीक्षेमध्ये परीक्षेचा अभ्यास करत आहेत किंवा त्याची तयारी करत आहेत तर त्याच्यामध्ये देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर यश संपादन होणार आहे। तसेच अनेक जण खूप दिवसापासून एकाच ठिकाणी नोकरी करतायत पण त्यांच्या नोकरीमध्ये बढती नाही मिळाली आहे, त्यांची पगारवाढ होत नाही आहे, ते बरेच दिवस झालं प्रयत्न करतायत, अशा व्यक्तींना देखील याचा फायदा होणार आहे। तसेच काही लोक शिकून देखील बेरोजगार आहेत, तरुण घरी बसलेले आहेत, त्यांना नोकरीची संधीच उपलब्ध होत नाही आहे, खूप प्रयत्न करतायत पण त्यांच्या कामाला कोणत्याच प्रकारे यश येत नाही आहे। तर अशा लोकांना देखील नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे। आरोग्याच्या बाबतीत देखील सर्व समस्या ज्या आहेत त्या त्यांच्या दूर होणार आहेत, त्यांचं आरोग्य चांगलं होणार। आता सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष। तर या मेष राशीमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्या नको ते ताणतणाव किंवा चिंता करत बसतात, त्यामुळे त्यांचा दिवस जो आहे तो आनंदात न जाता सारखा चिंतेतच जातो। यावर मात करायला शिका, नाहीतर तुमच्या समस्या आहेत त्या गंभीर होत जातील। तसेच अनावश्यक खर्चामुळे तुमचा आर्थिक बोजा वाढेल। आजचा दिवस हा अत्यंत महान आहे, कारण तुमचे ज्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हाला हवे असेल त्या तुम्हाला भेटले जाईल। अनेक गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतील व त्या नेमक्या कशा प्रकारे करायच्या, कोणत्या गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजेत हे नेमकं जे आहे ते योग घडून येणार आहे। तसेच तुमच्या ज्या कामाच्या ठिकाणी तुमच्या बरोबर ज्या व्यक्तींचं जुळत नाही, तुमचं आणि त्यांचं अजिबात पटत नाही, विचार एक होत नाही, अशा व्यक्तींशी तुमचे सुसंवाद घडून येतील। तसेच जे
अमर्याद सर्जनशील असे उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जातील. तुमचा जो जोडीदार आहे, लाईफ पार्टनर आहे, तो काहीतरी असे काम करेल ते कायम तुमच्या लक्षात राहील. तर आता याच्यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये बघा काय सांगितलं आहे, तर तुमचा दयाळू जो स्वभाव आहे त्याच्यामुळे अनेक आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवणार आहात. जर तुमची धनसंबंधित काही गोष्टी किंवा कोर्टाची कामं जर असतील अडलेली तर ती पूर्ण होणार आहेत, त्याच्यावर तुम्ही विजय मिळवू शकाल. तसेच तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. तुमचे व्यक्तिमत्व हे खूप मोहक आणि आकर्षक आहे, त्यामुळे तुम्ही नवीन नवीन मित्र जोडाल. तसेच तुम्ही आपल्या प्रेमासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जात असाल तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. करिअरविषयी संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय तुम्हाला मर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य, तुमचं जे काय काम आहे ते विकसित करण्याचं स्वातंत्र्य गुंतवून घ्या. व्यावसायिक, आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. त्यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा आज शृंगार करताना दाखवले जाल. जेव्हा हळुवारपणा बाळगा म्हणजे तुमचा जोडीदार अत्यंत खुश होईल. त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क. भांडखोर व्यक्तीशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल. शहाणपणाने असे प्रसंग टाळा. अजिबात कोणाच्या नादाला लागू नका. भांडखोर व्यक्तीशी संबंध ठेवू नका. तो शहाणा म्हणा आणि पुढे निघून जा. असं जर तुम्ही केलं तर तुम्ही अत्यंत सुखी व्हाल, हे तर माझं सांगणं आहे. तसंच आता याच्यामध्ये पोस्टाच्या माध्यमातून आलेला संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. भागीदारातील प्रकल्पातून सकारात्मकता फळ मिळण्याचे तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणावर आहे योग. दुसऱ्यांना दिल्याबद्दल तुम्ही स्वतःवर विशेष रागवलेले असाल. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा. वेळ वाया घालवू नका. बघा तुमचा जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. असे जर काही क्षण असतील तर तुम्ही त्यामध्ये तुमचं जरा योगतत्व जास्त दाखवा. त्यांची चिडचिड होऊ देऊ नका. तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब करत असाल किंवा शिक्षण घेत असाल तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका, जे तुमचे धन बर्बाद करतील. म्हणजे तुमच्या फक्त पैशाच्याच मागे ती व्यक्ती आहे असे जर तुम्हाला आढळले तर त्या व्यक्तींपासून लांब राहा. तुमच्याबरोबर जे रूम पार्टनर असतील त्यांच्यापासून. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना तुमची काळजी आहे. ज्या लोकांना तुम्ही खूप महत्त्व द्या त्यांच्याशी व्यवस्थित वागा. त्यांचे भावनिक अडचणी निर्माण करू शकतात, पण त्यांच्याशी थोडं का होईना नीट वागण्याचा प्रयत्न तुम्ही करा. तसेच परीक्षेत बसणाऱ्यांना शांत मनाने समोर जावे. परीक्षेच्या भीतीमुळे कोणतेही पाऊल वेडावाकडं उचलू नये. तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना निश्चितच फळ मिळणार आहे. तुम्ही जी पण परीक्षा देणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे यश मिळवणार आहात. आज एखाद्या कठीण परिस्थितीत तुमचा जोडीदार कदाचित तुमच्या पाठीशी उभा राहणार नाही. आता त्यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास. अति खाणे टाळा. तुमच्या वाढत्या वजनामुळे सातत्याने तुमच्या तक्रारी आहेत त्या चालू झालेल्या आहेत. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर तुम्ही ज्या योजना केल्या आहेत त्या चांगल्या वाईट आहेत की नाही ते तपासून पहा. संध्याकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. कुठलेही काम असेल मित्रांबरोबर बाहेर जायचं तर ते तुम्ही करून घ्या, कारण हे तुमच्या राशीला चांगलं आहे. आज प्रेमी किंवा प्रेमिका खूप रागात असू शकतात, त्यामुळे त्यांच्या घरातील स्थिती गंभीर असेल. जर ते रागात आहेत तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. कामातील ज्या चुका आहेत त्या कबूल करणे फायदेशीर ठरेल, पण स्वतःला कसे सुधारता येईल
याचा देखील तुम्ही प्रयत्न करा. एखाद्याला दुखवलं असेल तर त्याची माफी मागा. अजिबात लाज बाळगू नका. आपली चुकी झाली आहे ना तर माफी मागायला कसली लाज. प्रत्येक जण चुका करतो. कोणीही असं नाही आहे जगात की तो चुका करत नाही. पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करत असतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्याला किती तुम्ही सांगा तो मूर्खच आहे. तो त्या चुका कायम करतच राहतो. त्यामुळे आज घरातील लोकांबरोबर बोलणी करतावेळी तुमच्या तोंडातून काही वेडावेकडा शब्द निघणार नाही आणि तीच घरातील लोक नाराज होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर कुटुंबातील लोकांना मनवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. त्यापेक्षा तुम्ही चुकीचे संवाद टाळा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतरची रास आहे तुळा. तर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य जे आहे ते या राशीच्या लोकांना संतुलित ठेवायचं आहे. आध्यात्मिक आयुष्याचे हे जे क्षण आहेत ते तुम्हाला एकवटून ठेवायचे आहेत. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनात जन्माला येतात. त्यामुळे मन जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल. तेव्हा जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही तुमच्या मनाला विचारा. मन जे पण उत्तर देईल ते योग्यच असेल. धनाचा व्यर्थ खर्च करू नका. धन हे अतिशय महत्त्वाचं आहे, त्याचा संचय करा. भरपूर आनंदाचा दिवस आहे. जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे मनापासून तुमचं ऐकेल. तुम्ही जे पण काही काम सांगाल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य तो उपयोग करा. तसेच मित्रांशी भेटण्याचे प्लॅन बनवू शकता. तुमच्या जोडीदाराचा साखरेपेक्षाही गोड असा आहे याचा तुम्हाला आज नक्कीच अनुभव येईल. तर बघा, ह्या ज्या राशी आहेत त्यांच्यावर शनीची कृपा होणार आहे या येत्या शनिवारपासून. तेव्हा या राशींच्या लोकांमध्ये हे सगळे बदल घडून येणार आहेत. या सगळे जे मी सांगितलेले आता बदल आहेत किंवा चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या घडणार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये जर माझ्या सांगण्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा असावी. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, यातली माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा. म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. आणि असे छान छान व्हिडिओ आणि माहिती मी तुमच्यापर्यंत रोज घेऊन येईन. आणि त्याचे नोटिफिकेशन जर तुम्हाला हवे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे ते नोटिफिकेशन सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. उद्या भेटू नवीन विषयावर. सर्वांना श्री स्वामी समर्थ.